मी समस्त गावकरी संयोजक यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। पहिल्यांदा संयोजक समितीने जालना जिल्ह्यामध्ये जयंती साजरी होत आहे आणि ही जयंती साजरी होत असताना ती विचाराने होत आहे, संवादाने होत आहे, व्याख्यानाच्या माध्यमातून होत आहे। ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून संयोजन समितीचे जे सर्व टीम आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण। या व्याख्यानाच्या निमित्ताने जालना या ठिकाणावरून खास या कार्यक्रमासाठी आलेले जोशी साहेब, त्याचबरोबर दळे भैया, त्याचबरोबर सरपंच राऊत, भागवतजी राऊत आणि आमचे गिराम सर जे सर्पमित्र आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचंही काम करतात, आणि सर्व संयोजक मंडळी यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आपलंही विशेष या ठिकाणी स्वागत करून माझे तरुण मित्रही या ठिकाणी आहेत। अगदी जे सूत्रसंचलन करणारे माझे बंधू होते, खूप छान पद्धतीने माहिती सांगत होते आणि या प्रबोधनाला सुरुवात करत असताना ही प्रबोधनाची जी परंपरा आहे ज्यांनी सुरू केली ती आहेत संत नामदेव। जे संत नामदेव म्हणतात, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी। म्हणजे कीर्तनाच्या ठिकाणी, कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रबोधनाची जी सुरुवात केली आहे ती संत नामदेवांनी केली आहे। आणि कीर्तनाचा जो उद्देश होता व्यक्तीच्या वर्तनात बदल, त्याला म्हणायचं कीर्तन। आणि म्हणून ही सुरुवात करणारे संत नामदेव, हाच विचारांचा वारसा ज्यांनी पुढे नेला। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी, परोपकारे नेणे परनिंदा, परश्रिया सदा बहिणी माया, भूतदया गाई, पशूंचे पालन, ताण्हेल्या जीवना वना माझी, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे। हा विचार ज्यांनी गाथेच्या माध्यमातून आमच्या माथ्यामध्ये भरवलाय ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज। याच विचारांच्या परंपरेला ज्यांनी पुढे घेऊन गेले आणि ज्यांनी सांगितलं की आम्ही या परंपरे, ज्यांनी दिवसा गाव स्वच्छ केलं आणि रात्री लोकांच्या मस्तकामध्ये असणारी जी अंधश्रद्धा, कर्मकांड यांची घाण स्वच्छ केली, ते राष्ट्रसंत गाडगे बाबा। याच विचारांना पुढे नेत असताना ज्यांनी सांगितलं, हम भी चाम के तुम भी चाम का है जग सारा, चाम बिना कौन बना पूछे रविदास संसारा। संत रविदास याच विचारांना पुढे नेऊन ज्यांनी सांगितलंय, आता पितृपक्षही चालू आहे, माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा नाब जब घर में निकला ले काठी धमकाया, जिंदाबाद कोई ना पूजे मरे बाद पुजवाया, मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाया। ही विद्रोही विचार सांगणारे संत कबीर। तर बऱ्याच जणांना हे छान वाटायला लागले, त्याचा अर्थही आपण बघू, म्हणजे आपल्याला त्या विचारांची स्पष्टता होईल। हा विचार पुढे नेत असताना या विचारधारेमध्ये अनेक जे आमचे संत आहेत, त्या संतांच्या चळवळीमध्ये, संतांच्या याच्यामध्ये संत सेना महाराज जे मध्य प्रदेशमधून आपल्याला त्यांचा आहे, ते सांगतात, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आईना दाऊ, विवेक दर्पण आईना दाऊ, वैराग्य चिमटा हलवू, उदक शांती डोई चोळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू, चौवर्णा देऊनी हात, सेना राहिला निवांत। हा संत सेना महाराजांचा जो प्रसिद्ध अभंग आहे। आणि याचबरोबर अतिशय गाजलेला त्यांचा आणखी एक जो अभंग आहे की शास्त्र ही झूठा वेद ही झूठा, झूठी साकी न मानी, जा जा ब्रह्मा तू भी झूठा, जा जा ब्रह्मा तू भी झूठा, तेरे शब्द न मानी, धन्य कबीरा धन्य रविदासा, गावे सेना नावी।
म्हणजे संत सेना महाराजांची ही जी वाणी आहे किंवा हे जे अभंग आहेत प्रचंड प्रक्षोभक आहेत आणि यामधून सरळ सरळ व्यक्तीच्या वर्तनात बदल करण्याचा विचार त्यांनी सांगितला आहे। हा विचार आणि ह्या विचारांचा वारसा संत परंपरेतून ज्या महापुरुषांनी पुढे नेला आहे ते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य बघण्याचं स्थापन करण्याचं स्वप्न बघितलं त्या राजमाता मासाहेब जिजाऊ सरदाराची पत्नी आहे। म्हणजे पती शहाजी आपण राजे म्हणतो पण ते आहेत सरदार आणि त्यांनी स्वप्न बघितलं की माझा मुलगा हा मला राजा बनवायचा आहे रयतेच्या सुखासाठी आणि सरदाराची पत्नी स्वप्न बघते आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करते। त्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा हा वारसा हाच वारसा पुढे घेऊन जात असताना ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहीत झाले ते महात्मा फुले ज्यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली। समाधी शोधून थांबले नाहीत तर 10 दिवसाचा शिवजयंती उत्सव चालू केला। शिवजयंती उत्सव चालू करून थांबले नाही तर लोकांना शिवचरित्र माहीत व्हावं म्हणून 1000 ओळीचा ज्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले ते महात्मा फुले आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी सांगितलंय विद्येने मती येती, मती जर आली तर तुम्हाला नीती येईल, नीती जर तुमच्याकडे आली तर तुमची गती येईल, गती जर आली तर तुमच्याकडे वित्त येईल आणि वित्त मती गती नीती आली तर तुम्ही स्वाभिमानी व्हाल। आणि या 5ही गोष्टी प्रत्येक माणसाला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत आणि या 5ही गोष्टी कशाने येतात तर त्यांनी सांगितलं विद्येने, शिक्षणाने आणि म्हणून शिक्षणाची सुरुवात सर्व बहुसंख्य समाजासाठी सुरुवात करणारे विशेषतः महिलांसाठी सुरू करणारे महात्मा फुले सावित्रीबाई फुले ज्यांच्या या ठिकाणी प्रतिमा लावलेत आणि ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून हे सर्व बहुसंख्य समाजाला एकत्र बांधण्याचं काम केलं ते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानव आणि सर्व संत यांच्या विचारांना आणि त्यांच्या कृतींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आणि अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला जे संत सेना महाराज आणि या ठिकाणी वीररत्न जिवाजी महाले आणि सूत्रसंचालन करणारे आमच्या एक बांधूंनी सांगितलं होतं की शिवाजी काशीद यांच्याविषयी जी महत्त्वाची माहिती आहे ती महत्त्वाची माहिती तुमच्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो। मी पुन्हा एकदा माझ्या तरुण मित्रांना पण या ठिकाणी बोलतं करणार आहे। या ठिकाणी आपल्याला चौथीच्या इतिहासामध्ये एक म्हण आहे, काय म्हण आहे ती, जे प्रतापगडाच्या पराक्रमाशी होते का होता म्हणजे जिथं जी गरज नाहीये आता आपलं गाव आहे या गावामध्ये म्हणजे आजही आपण इकडे म्हणतोय पण तो बदल आहे परंतु ज्या लोकांकडं लेखणीचं काम होतं त्या लोकांनी आमच्या महापुरुषांचा आमच्या संतांचा यांचा तर अनुल्लेख केलाय म्हणजे त्यांचं नाव घेतलं नाही किंवा घेतलं तरी त्याला त्या दर्जाची समानता दिली नाही। म्हणजे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही या राष्ट्राचं भूषण समजतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं, हे 12 बलुतेदारांचं राज्य होतं, 18 आलुतेदारांचं राज्य होतं, हे रयतेचं राज्य होतं। या ठिकाणी प्रत्येक म्हणजे एकच जात होती आणि ती जात होती मावळा। स्वराज्यासाठी लढणारा तो प्रत्येक जण मावळा होता आणि या मावळ्यांचं संघटन छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलं होतं आणि या मावळ्यांसाठी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे सुद्धा छत्रपतीसाठी आपला जीव द्यायला तयार असायचे। हे संघटन जे आज हे 12 बलुतेदार आपल्याला सगळ्यांना माहित आहे, आज ते थोडंसं कमी झालेले आहेत परंतु गाव जर चालवायचं असेल तर त्या गावामध्ये 12 बलुतेदार जे वेगवेगळे व्यवसाय करायचे। पहिल्याना चलन तर आत्ता आलं पण अगोदर वस्तू विनिमय पद्धती होती, वस्तू द्यावं लागायच्या आणि म्हणून त्या काळामध्ये सगळ्या गावामध्ये सर्व समाज हा गुण्या गोविंदाना राहायचा, गावातल्या सगळ्या गरजा प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचा आणि यामधून त्या गावातली एकी किंवा तो गाव ज्याला मौजा म्हणायचे त्यापेक्षा थोडा कसबा परगणा या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत। मी त्याच्या इतिहासात जास्त जाणार नाहीये, फक्त आम्हाला आणि आमच्या बहिणींना या ठिकाणी जो खरा वारसा आहे आणि आम्ही काय केलं पाहिजे या संदर्भानं अगदी काही गोष्टी तुमच्या पुढे ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतोय। ज्यामध्ये आमच्या बंधूंनी सांगितलं की हा जो मावळा आहे म्हणजे यांचे वडील
ज्यांचे जे आजोबा होते देवजी, यांचे वडील बाबाजी, हे बाबाजी सुद्धा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांचे साथीदार होते, त्यांच्या सैन्यात ते सोबत होते आणि निजामशाहीच्या एका युद्धामध्ये त्यांच्या पायाला जखम झाली आणि त्यामध्ये ते अपंग झालेत. म्हणजे हा जो वारसा आहे, शिवाजी महाराजांचे वडील हे सुद्धा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडील जे होते त्यांच्यासोबत काम करत होते. म्हणजे हा शूरवीरांचा वारसा आहे, हा वारसा शूरवीरांचा आहे. आणि तो वारसा पुढे नेत असताना जे बाल शिवाजी महाराज जे घडत गेले, त्यांना वडिलांनी जे घडवलं की या ठिकाणी कुस्ती, दांडपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी ह्या ज्या विद्या आहेत त्या विद्येमध्ये त्यांना पारंगत केले. आणि मग त्यांच्या वडिलांचं जे वाक्य होतं की निरोगी शरीरात निरोगी मन वास करतंय. म्हणजे तुमचं शरीर हे निरोगी असेल तर त्या शरीरामध्ये निरोगी मन राहतंय. यालाच इंग्रजीमध्ये आम्ही मन वाचतोय शाळेतले मुलं, साऊंड बॉडी इन अ साऊंड माइंड. म्हणजे जर आमचं शरीर धडधाकट असेल तर आमचं मन सुद्धा त्या पद्धतीनं राहतंय. आता आम्ही आमच्या शरीराकडे बघितलं पाहिजे. म्हणजे त्या काळात कुस्ती खेळायचे, आज आमचं शरीर जर बघितलं तर आम्ही अनेक बांधव सर्व गावामध्ये बघतो की ते व्यसनांच्या नादी लागलेले आहेत आणि व्यसनांच्या नादी लागून त्यांचं जे शरीर आहे ते खंगत चाललेलं आहे. आम्ही एकीकडे संतांच्या परंपरेचा वारसा सांगतोय, एकीकडे आम्ही आमच्या महापुरुषांचा विचार सांगतोय. या महापुरुषांनी कधीही कोणत्याही व्यसनाला स्पर्श केला नाहीये. म्हणजे वीररत्न शिवाजी महाराज ज्यांचं जे धष्टपुष्ट शरीर होतं, ते शरीर कमवण्यासाठी त्यांना व्यायाम करावा लागायचा, आखाड्यामध्ये त्यांना जावं लागायचं, त्यांचा आहार याही गोष्टीचा आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही वारसा सांगत असताना आमचे जे बंधू आहेत सर्व गावातले सर्व, काय आम्ही आमच्या मुलांवरती कधी त्याला कुस्तीच्या आखाड्यामध्ये, आता आखाडेच राहिले नाहीयेत. शरीर कसं आहे तर आज सनकाडी पहिलवान सगळे झालेत. आणि हा वारसा सांगत असताना आम्हाला आमचा विचार करावा लागणार आहे. जयंतीतून काय घ्यायचंय तर जयंतीमध्ये दिलेला जो विचार आहे त्या विचाराचा आम्ही वीररत्न शिवाजी महाराजांचा फोटो बघतोय. जरा फोटो बघा, फोटोकडे बघितल्यानंतरच आम्हाला त्या चेहऱ्यावरती असणारं तेज, ते शरीर असणारं धिप्पाड शरीर. आणि इथं म्हणजे आज 9 ऑक्टोबर 1635ला त्यांचा जन्म आहे आणि आज आहे 9 ऑक्टोबर 2023. म्हणजे जवळपास 400 वर्ष झाले असतील आणि 400 वर्षानंतर त्यांची जयंती साजरी होते. कुठले आहे ते आहेत वाई तालुका, जिल्हा सातारा, गाव कोंडिवली. म्हणजे सातारा जरी म्हणलं तर आपल्यापासून 400 किलोमीटर दूर. बरं, आपल्या नात्यात नाहीत, आपले डायरेक्ट कुठं आपली काय मुलगी दिली नाही. इथं आपल्या आजोबाची आपण कधी जयंती साजरी केली का? आपल्याला आपल्या आजोबाची जन्मतारीख माहिती आहे का? म्हणजे त्याने आपल्या बापाला जमीन दिली, त्या बापाला दिलेल्या जमिनीवर आमचा उदरनिर्वाह चालू आहे, तरी त्याची जयंती आम्ही साजरी करत नाही का? कारण जी लोक, जी माणसं सर्वस्व त्याग करून समाजाच्या उद्धारासाठी, राष्ट्राच्या उद्धारासाठी कार्य करतात त्यांची जयंती होते. पैसा किती असू द्या, धीरूभाई अंबानी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, माहिती आहे का नाही? रिलायन्स मुलींना तुम्हाला माहिती आहे का? धीरूभाई अंबानी माहिती आहे? नाही ना? म्हणजे आता त्यांची 2 मुलं आहेत. मला हे सांगायचं की तुमच्याकडे प्रचंड पैसा असला त्यांच्याही बापाची जयंती होत नाही. म्हणजे पैसा फार महत्वाचा नाही तर कार्य महत्वाचं आहे आणि कार्य महत्वाचं आहे म्हणून त्यांची जयंती होते. नाहीतर बघतोय आम्ही बरेच वेळेस कोणत्या तरी एखाद्या गावातल्या एखाद्या किंवा तालुक्याच्या एखाद्या नेत्याचा त्याचा वाढदिवस असतो, भले आपले 10-5 फोटो त्याच्या बाजूला लावतो, मग नंतरचं पुढचं काही सांगत नाही. कारण आपल्याला मूळ विषयावरती यायचं आहे की जी लोक समाजाच्या, म्हणजे बहुसंख्य समाजाच्या, एकाच जातीच्या नाही तर त्यांच्या कामामुळं राष्ट्राला, देशाला, समाजाला, सगळ्या समाजाला फायदा होतो, त्यांची जयंती होते, त्यांचा
या ठिकाणी गौरव होतोय. आणि म्हणून या ठिकाणी शिवराय आणि जिवाजी महाले यांची भेट कधी झाली तर आमच्या बंधूने सांगितलंय की आपल्याला इतिहासामध्ये तानाजी मालुसरे माहिती आहे. तानाजी मालुसरेच्या मुलाचं नाव काय? लग्न ते मन आहे ना, आधी लग्न कोणाचं? आधी रायबाचं लग्न. आम्ही त्याच्यामुळेच म्हणलो मी एकटाच बोलण्यापेक्षा तुम्ही पण बोललो पाहिजे. आधी लग्न कुणाचं? मागचे बी सांगू शकता बरं का. आधी लग्न कुणाचं आणि मग कोण म्हणतंय हे? म्हणजे स्वतःच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन गेलेत, महाराजांना द्यायची आहे, मासाहेब जिजाऊला द्यायची आहे. आणि प्रसंग आहे म्हणजे या ठिकाणी मावळ्याची सरदाराची परीक्षा कशी घेत होते आणि चर्चा इकडे बाजूला चालते. अरे तो कोंडाणा जिंकायचा आहे आणि तानाजीच्या मुलाचं लग्न आहे. मग अरे त्याच्या मुलाचं लग्न सोडून तो त्याला कसं येता येईल? मग स्वतः मी जातो. आणि हे कुजबूज तानाजी मालुसरे ऐकतात आणि म्हणतात नाही थांबा, आधी लग्न, मी जातो या मोहिमेवर. म्हणजे पत्रिका बाजूला, सगळं बाजूला. ही आहे राष्ट्रभक्ती, ही आहे स्वराज्य निष्ठा की लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणजे मी गेलो तरी चालेल, परंतु जो हा राज्य सांभाळणार आहे म्हणजे मालकाच्या प्रती, आपल्या रयतेच्या राज्याच्या प्रती असणारी निष्ठा ही आहे तानाजी मालुसरे. आणि त्या तानाजी मालुसरेचं गाव आहे उमरठे. आणि त्या उमरठे गावी एक कुस्तीचा फार मोठा त्या काळामध्ये फड भरायचा. आणि त्या कुस्तीमध्ये सर बंधूंनी जसं सांगितलंय की जो बेरड आहे आणि तो दुसरा यांची कुस्ती त्या ठिकाणी होणार होती. कुस्तीची जाम तयारी झाली आणि स्वतः 20 तोळ्याचं जे कडा आहे, जो कुस्ती जिंकेल त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते मिळणार होतं. कुस्तीच्या दिवसाची तयारी झाली आहे आणि आमच्या बंधूंनी जे सांगितलंय की अगोदरच्या दिवशी त्या ठिकाणी वाघ, आम्ही कशात पाहिला पोरं वाघ? मोबाईलमध्ये. आणि दुसरा चित्रामध्ये. वाघ दुसरीकडे पाहिलं का आम्ही नंतर? आता नाही तर आमच्या आडनाव आहेत काही जणांचे वाघ. हे पुढचं आहे त्याच्या वाघ मारे म्हणे सर. विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु त्या वाघासोबत झुंज करण्याची शक्ती, ताकद, ती निर्भयता त्या काळी मावळ्यांमध्ये होती आणि त्या पहिलवानात होती. आता आम्ही एक तर चित्रात बघतो, नाही तर ज्या डाटा आम्हाला दिलाय त्या डाट्यामध्येच आम्ही ते सगळं बघतोय. आणि त्या नियोजित कुस्तीला जो पहिलवान आहे, जो वाघाच्या झटापटीमध्ये जखमी होतो आणि दुसऱ्या दिवशी होणाऱ्या ज्या कुस्तीमध्ये निरोप येतो की जो बेरड आहे तो काय झालेला आहे, वाघासोबतच्या झटापटीमध्ये जखमी झालेला आहे, तो कुस्ती खेळू शकत नाही. आणि मग सर्वत्र शांतता पसरते. आता काय, प्रचंड सगळे लोक उत्साहात आलेत. आणि मग त्या ठिकाणी तानाजी मालुसरे घोषणा करतात की या ठिकाणी एखादा असा मर्द आहे का जो यासोबत कुस्ती खेळेल. आणि ती आरोळी, तो आवाज ऐकून या ठिकाणी वीर जिवाजी महाले स्वतः बाहेर येतात आणि त्या गर्दीला क्रॉस करून त्या गर्दीतून रस्ता काढीत लोक पण वाट देतात आणि त्या आखाड्यात उतरतात. आणि त्या ठिकाणी जवळपास अर्धा तास ती कुस्ती चालते. आणि लोक म्हणजे सगळं चित्त थरारक हे ज्या कुस्ती आहेत, स्वतः शिवाजी महाराज बसलेले आहेत, हे दृश्य जेव्हा बघतात, जी झटापट, डाव प्रतिडाव, डाव प्रतिडाव, प्रचंड ताकदीचे हे दोन्ही वीर जे डाव प्रतिडाव टाकतात आणि शेवटी या डावामध्ये जिवाजी महाले हे समोरचा जो प्रतिस्पर्धी त्याला चित करतात आणि त्याचा पराभव होतो. सर्व गर्दी ही प्रचंड टाळ्याचा कडकडाट करते आणि स्वतः शिवाजी महाराज या जो वीर आहे ज्याने ही कुस्ती जिंकली त्याच्या भेटीसाठी स्वतः घुसतात आणि त्या वीराला, त्या कुस्तीपटूला स्वतःच्या गळ्याला आवळून घेतात, आलिंगन देतात. राजा
एका सामान्य पहिलवानाला गळ्याला आलिंगन देतोय, ही फार महत्वाची गोष्ट आहे बाळांनो. आणि नंतर तानाजी मालुसरेला विचारतात, अरे हा कोण आहे, याचा काय परिचय आहे. आणि त्यावेळेस तानाजी त्यांचा सगळं परिचय देतात. अरे नंतर दोघांचा संवाद होतो. जिवाजी आता काय विचार आहे, काय करता तुम्ही. काय नाही राजे, कुस्ती खेळतो आणि लग्नामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये जे दांडपट्टा आहे किंवा जे कौशल्य आहे ते कौशल्य दाखवतो आणि गावगावामध्ये होणाऱ्या कुस्त्यामध्ये सहभागी होतो. महाराज दुसरा प्रश्न विचारतात, काय ह्याच गोष्टी तुम्ही स्वराज्यासाठी करताल. या प्रश्नाच्या उत्तरात जे जिवाजीचं उत्तर आहे, महाराज खूप मन लावून किंवा खूप मी आपला सेवक म्हणून या स्वराज्यासाठी जर मी कामी येत असेल तर मी हसत हसत येतो. आणि त्या दिवसापासून स्वराज्यासाठी जिवाजी महाले येतात. छत्रपती शिवाजी महाराज माणसं ओळखण्यामध्ये फार पारंगत होते. माणसाकडे असणारी गुणग्राहकता त्यांना फार कटाक्षाने लक्षात येते, कोणता माणूस कुठे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सगळी युद्धनीती जर बघितली आम्ही तर आमच्या लक्षात येतंय त्यांचा माणसावरती प्रचंड विश्वास होता. आम्हाला जर प्रतापगडाचा जो पराक्रम आहे त्या पराक्रमामध्ये जी नीती वापरली आहे, एकीकडं त्यांनी जसा रामोशी होता तशीच जी गुप्तहेराची जी कामं होती ती गुप्तहेराची कामं बऱ्याच वेळेस वीर जे आहे जिवाजी महाले हे सुद्धा निभवायचे. का, कारण ज्यावेळेस जे वेशभूषा असेल किंवा आजही बघा आमच्या बहुसंख्य समाजामध्ये लाभलेला जो नाभी बांधवांकडे जो वारसा आहे ते चिकित्सक आहेत. सहजपणे कोणत्याच गोष्टी ते स्वीकारत नाहीयेत. प्रत्येकाच्या बाबतीत ते माहिती काढतात, कोणत्या गावचे कुठले काय, म्हणजे त्या कुटुंबाविषयी त्या माणसाविषयी माहिती काढून त्याला आपलेसं करतात. परिचय जो आहे तो वारसा तिकडून आलेला आहे आणि तो वारसा फार महत्वाचा आहे. माणसाने बोललं पाहिजे, कारण आपण इकडे मन पण आहे की बोलणाऱ्याचे हुलगेही विकतात. पोरांना ते नवीन, तुम्हाला हुलगे पाहिले नाही, काळाच्या बरोबर हुलगे पाहिलेत का नाही. आणि जर बोलणारा नसेल तर त्याचा गहू विकत नाही. त्या म्हणीचा अर्थ असा मुलींनो की बोललं पाहिजे, संवाद केला पाहिजे. बोलल्याने, चौकशी केल्याने आम्हाला आमच्या ज्ञानामध्ये माहितीमध्ये भर पडत असते आणि म्हणून बोलतं राहिलं पाहिजे. हा या ठिकाणचा फार महत्त्वाचा संदेश आहे. आणि त्या ठिकाणी जो प्रतापगडाचा पराक्रम तुमच्या पुढे ठेवून मी पुढे जातोय. काय घडलंय प्रतापगडाच्या पराक्रमाला की या ठिकाणी धिप्पाड असा खान आणि या धिप्पाड अशा खानाला जे छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 लोक निवडले होते त्यामध्ये शिवाजी महाराजांचे चौथीच्या आणि नंतरच्या सगळ्यांना ते माहिती आहे, फक्त एक उजळणी म्हणून अफजल खान, आणि अफजल खानाचा वकील होता वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी. कुणाचा वकील, ध्यानावर हा, शिवाजी महाराजांचे वकील होते पंताजी गोपीनाथ बोकील. अफजल खानाचा अंगरक्षक बॉडीगार्ड सय्यद बंडा. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सगळ्यात मोठी पदवी आहे आणि ते होते जिवाजी महाले. अंगरक्षक काय करू शकतोय हे इंदिरा गांधीला माहित आहे. अंगरक्षक फार महत्वाची पदवी आहे आणि तो विश्वास कुणावरती टाकला होता त्यांनी, जिवाजी महालेंवरती. त्या झटापटीमध्ये आपण सगळ्यांना ज्ञात आहे की 1 सेकंद जर उशीर होतोय म्हणजे या ठिकाणी चिलखत वगैरे सगळं जे दृश्य आहे तुम्ही बघितलंय आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलाय हे सगळं माहित आहे. पण हे सगळं दृश्य बघत असताना खान दगा म्हणून बाहेर येतोय आणि खानाचा आवाज, खानाची किंकाळी ऐकून जो सय्यद बंडा आहे, तो सय्यद बंडा जो बाहेर आहे तो धावतच येतोय आणि बघतोय की खान कोसळलेला आहे आणि उंच अशी उडी मारून खानाचा कोथळा बाहेर बघितलेला सय्यद बंडा, जो ज्याच्या दांडपट्ट्याला चॅलेंज नव्हतं, तो दांडपट्टा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं शिर
कलम करणार एवढी उंच उडी घेतलेली आहे. आणि हे दृश्य बघताच एका सेकंदात त्याचा वर गेलेला हात जाग्यावर छाटण्याचं काम शिवाजी महालेंनी केले. जर एक बी सेकंद उशीर झाला असता तर कल्पना करा काय झालं असतं. त्याच्या हाताऐवजी काय कलम झालं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिर. माणसं, मी एक बोललो होतो की माणसं कशी निवडायची आणि त्या माणसाकडून कोणतं काम करून घ्यायचं आणि त्या कामामध्ये ज्याला जे काम दिलं होतं त्याने तेच काम करायचं. आणि त्या कामावरती ही जी सगळी मंडळी आहे, हे जे सर्व मावळे आहेत, हे जे सर्व सरदार आहेत किंवा हे जर सर्व जबाबदारी आहेत, तेच काम करायचे. दुसऱ्या कामाकडे ते बिलकुल बघायचे नाहीत. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला वाढीमध्ये शिवाजी महाले. आणि मग आपण फक्त बघितलंय की इतिहासाने पुस्तकात लिहिलंय, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि आम्ही पण त्या काळात म्हणत गेलो होतो. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये एकमेव वार त्यांच्यावरती झालेला आहे. मी काय बोलतोय याची नोंद घ्या. आणि तो वार केला होता वकिलाने. वकिलाचं काम असतंय फक्त लिखापडी आणि संकेत मोडून कृष्णा भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराजांवरती वार केला. महाराजांचा जिरेटोप होता आणि जिरेटोप त्या ठिकाणी तो पडला, परंतु वार इतक्या जोरात होता महाराजांना या ठिकाणी जखम झाली. या जखमेचं मला परत ध्यान करा. ही जखम का सांगत आहे मी तुम्हाला, मला पुढचा जो शिवा काशीचा प्रसंग आहे ना त्याला जोडायचंय म्हणून हे तुम्हाला सांगतोय मी. तर काय मग ही, आणि ज्या वेळेस वकिलाने हल्ला केलाय, वकिलाने वार केलाय, त्यावेळेस शिवाजी महाराज गरजले, पंत कुलकर्णी तुम्ही असं कराल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. आणि त्याच कृष्णा भास्कर कुलकर्णीचे शिवाजी महाराजांनी एका कुलकर्णीचे 2 कुलकर्णी केले. म्हणजे जो संकेत होता ब्रह्महत्या पाप, शिवाजी महाराजांनी जे जे स्वराज्यामध्ये आडवं येईल. आणि हा जो वार इतका झाला होता, मला जो सांगायचा आहे की या वाराचं काय आहे की त्यानंतर जो खानाला कोसळलेला आहे त्याला नंतर संभाजी कावजी कोंढाळकर यांनी त्याला शिरकलम वगैरे करून त्याला पुढे संपवलंय. या ठिकाणी दुसरा जो प्रसंग आहे, जो पन्हाळ्याचा वेढा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, त्या ठिकाणी शिवाजी काशीदची काय भूमिका आहे तर स्वतः मरायला कसा तयार होतोय. शिवाजी महाराजांसारखा दिसणारा आणि स्वराज्य संकटात आले, आता काय करणार. जो खान आहे दिलेर खान आणि सिद्धी-जोहर हे काय पन्हाळ्याला मारलेला वेडा आहे, ते काय सोडायच्या तयारीत नाही. महिना 2 महिने 6 महिने होतात, आता काय करणार. आणि मग युक्ती जी म्हणजे शिवाजी महाराजांनी फार जास्त लढाया नाही केल्या, युक्ती जास्त वापरली आहे. आणि त्या युक्तीनं आता काय करायचंय तर नियोजन होतंय. आणि जो शिवाजी काशीद आहे तो सुद्धा आमच्या शिवाजी महाराजांसारखा तोही गुप्तहेरकाचं काम करायचा आणि तोही शूरवीर असणारा. आणि त्याने ज्यावेळेस महाराज म्हणतात की शिवाजी या माझी जी दाढी आहे हिला बारीक करा. आता शिवाजी काशीदला प्रश्न पडतोय की महाराजांच्या, आपण बघतोय चित्रामध्ये पण महाराजांना दाढी, आणि महाराज म्हणतात म्हणजे जे नीती आहे, जो प्लॅन आहे तो शेअर नाही होत, सांगत नाही कुणाला. काय करा तर माझी दाढी एकदम बारीक करा. शिवाजी महाराजांची दाढी कैची आहे का आहे, एकदम दाढी बारीक केल्या जाते, केस पण बारीक केले जातात. आणि नंतर सांगतात काशीद निवडक जे सरदार आहेत की स्वराज्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला एक बलिदान करावं लागतंय, तयार आहे महाराज, आदेश द्या. आणि स्वतः शिवाजी महाराजांचे जे सगळे कपडे आहेत, राजाचे सगळे कपडे, कारण शिवाजी काशीद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोघांच्या दिसण्यामध्ये साम्य होतं, थोडे थोडे सारखे दिसायचे.
आणि मग शिवाजी महाराजांचे कपडे स्वतः शिवाजी काशीदला या ठिकाणी घातल्या जातात आणि तो कपडे घालताना जो आनंद आहे, मृत्यूसाठी जायचंय तरी मृत्यूला जाताना जसं शहीद भगतसिंग फाशीवर जाताना सुद्धा हसत हसत जातात की मी देशासाठी जात आहे, तीच जी प्रेरणा आहे या ठिकाणी देशासाठी, राष्ट्रासाठी, रयतेच्या राज्यासाठी, राजासाठी मी सुद्धा या ठिकाणी मृत्यू पत्करायला, स्वराज्यासाठी बलिदान द्यायला तयार होतोय. आणि तो शिवाजी काशीद छत्रपती शिवाजी महाराजांचे कपडे परिधान करतोय. स्वतः शिवाजी महाराज जे शिवाजी काशीद आहेत त्याचे कपडे परिधान करतात, साधे कपडे. आणि या ठिकाणी जो पालखी आहे, पालखीमधून शिवाजी महाराज शरण येत आहेत असा निरोप जातोय. सैन्य थोडं गाफील राहतंय, पाऊस पडतोय आणि त्यावेळेस त्या पडत्या पावसामध्ये शिवाजी महाराज निसटून जाण्यासाठी त्या ठिकाणी जी पालखी आहे ज्याच्यामध्ये शिवाजी काशीदला बसवलंय ते रवाना करतात. फार काही अंतर गेल्यानंतर बरंचसं गुप्तहेर बातमी आणतात की शिवाजी भाग गया आणि मग पाठलाग करायला सुरुवात होते. आणि इकडे हे पाठलाग करायला जाताना छत्रपती शिवाजी महाराज निवडक मावळ्यासह दुसऱ्या चोरवाटाने या ठिकाणी पसार होतात. हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. परंतु त्यानंतर काही काळ गेल्यानंतर, काही वेळ गेल्यानंतर, दोन दिवसाने त्या ठिकाणी काशीदला ती पालखी पकडल्या जाते आणि पकडून त्यांना शिवाजी महाराजांचं रूप घेतलेले शिवाजी काशीद यांना सादर केल्या जाते आणि शिवाजीला पकडलं या आनंदात सगळं सैन्य राहतंय. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज इतक्या सहज कस काय सापडले. त्यानंतर तू कोण आहेस ते म्हणते मी शिवाजी आहे. तू कोण आहेस सांग, मी शिवाजी आहे. आणि एक जो सिद्धीजवळच्या सैन्यामध्ये असणारा एक जो होता ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलेला आहे तो मावळा म्हणतो, त्याला बोलावल्या जातंय आणि तेव्हा बघतोय याची जखम कुठे, टोप काढल्या जातोय. आणि त्यावेळेस शिवाजी महाराज जे आहेत त्यांना जखम असते का, नाही. कारण खरे जे शिवाजी महाराज आहेत त्यांना जखम होती, शिवाजी काशीदला जखम नसते. आणि मग शिवाजी काशीदला या ठिकाणी वीरमरण येतंय. मी हा किस्सा किंवा हा प्रसंग यासाठी सांगतोय बंधूंनो, बहिणींनो, की या ठिकाणी मृत्यू पत्कारला, परंतु जी स्वराज्याची निष्ठा आहे, राज्यासाठी किंवा रयतेसाठी असणारा जो विश्वास आहे तो विश्वास कधीच्या त्या मावळ्यांनी तोडलेला नाहीये. आणि अशा मावळ्यांची जी पवित्र भूमी आहे त्या भूमीला आम्ही गेलं पाहिजे. आम्ही बऱ्याच वेळेस काका इकडं खाली आंध्रामध्ये जातो, तिकडून करून येतो, काय हरकत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रायगड आहे किंवा सगळे जे किल्ले, ज्या माती आम्हाला प्रेरणा देते त्याही ठिकाणी आम्ही गेलं पाहिजे. ती माती, तो पराक्रम आम्ही बघितला पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतंय की आम्ही गाडीवरती किंवा आमच्या अनेक या ठिकाणी लिहितो की राजे परत या, आणि आम्ही बसतोय कुठं, आम्ही वागतोय काय, याचाही विचार आम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण जे संस्कार आहेत ते संस्कार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे जे सर्व शिलेदार आहेत यांच्यामधून होत असतात. आणि म्हणून आम्ही जे सत्य आहे, असत्य आहे याची समीक्षा केली पाहिजे. खरं खोटं काय आहे तेही आम्ही बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या पिढीला काय गरजेचं आहे, तर आजच्या पिढीला हे जे ज्ञान आहे, जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत आली पाहिजे. आणि खरं आणि खोटं यामध्ये फरक करता आला पाहिजे. आम्हाला खरं काय आहे आणि खोटं काय आहे, ज्या मीडियावरती बातम्या येतात की ज्या जाहिराती येतात, ज्या टीव्हीवरती चालू आहे तेच सत्य आहे का त्यामागे वेगळी भूमिका आहे, हेही आमच्या महिलांनी समजून घेतलं पाहिजे. एकीकडं शिवाजी महाराजांचे राज्य घडवत असताना संत तुकाराम महाराजांचा जो वारसा आहे, आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या मित्रांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी, ती रिक्षा जाऊ द्या एक मिनिट, थोडी जागा द्या, एक झालं 10 मिनिटात संपवतो. सांगा कंटाळले असलेत हा. आजच्या आता याला आपल्याशी जोडायचं कसं की छत्रपती शिवाजी महाराज आता या ठिकाणी गाथेचे अभ्यासक पण आहेत. गाथेमध्ये एक अभंग आहे,
आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हियास. पण अभंगाचा अर्थ सांगतो आणि मग लक्षात येईल. ह्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे आम्ही तेने सुखी आहोत. काय प्रसंग आहे तर प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचा गौरव करताना, या संताचा गौरव करताना त्यांना नजराणा पाठवतात. काय पाठवतात? नजराणा. आणि तो नजराणा माणिक सोने कांचन यापेक्षाही ही सगळं त्यात आहे. तो नजराणा छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाने पाठवलेला नजराणा संत तुकाराम महाराज नाकारतात. नको. आणि शब्द काय? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्हाला तुमचा नजराणा नको, तर तुम्हीच काय करा, तर तुमच्या मुखामध्ये काय असलं पाहिजे? बोला, काय असलं पाहिजे? विठ्ठल. समस्त बंधूंनो, या गावाला पण परंपरा आहे की आमचे जे सगळे संत आहेत या संतांनी एकमेव दैवत मानलंय आणि ते म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग म्हणजेच विठ्ठल. दुसरं कोणतंच नाही. अभंग बी आहे, संत नामदेवाचा पण आहे. तो सांगतो आमचा एक विठ्ठल प्रचंड, इतर देवाचं न पाहू तोंड, नामदेव गाथा. किंवा आम्हा एक विदा भाव, कढाणा म्हणू इतरा देव. किंवा एक विठ्ठलाची खरा, बाकीचा पसारा वावगाची. पसारा वावगाची हे सगळं जे आहे याची परंपरा कुठं जातं ते त्याला मी जोडून पुढे जातोय की या ठिकाणी एकमेव दैवत जे आहे त्याला फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुम्ही जे मला देत आहेत ते माझं मृत्तिके समान आहे. मृत्तिका म्हणजे चिमणे, वाळलेल्या गवताची काडी. म्हणजे नजराण्याला जी किंमत आहे तर वाळलेल्या गवताच्या काडीला जी किंमत आहे ना तीच. सोने रुपये आणा मृत्तिके समान. मृत्तिका म्हणजे वाळलेले, सोनं असेल रुपये हे आम्हाला मृत्तिका आहे. आणि पुढं काय करा, आमच्या महिलांना खूप सवय आहे उपवास धरायची. मला तो संदर्भ सांगायचा आहे. आमच्याकडे सोमवार आहे, मंगळवार आहे, बुधवार पण आहे. आता धरता का नाही धरता ते तुम्हाला. गुरुवार वेगवेगळे येते, शुक्रवार जालन्याची आहे का नाही. म्हणजे तुम्ही चेहरा तुमचा सांगतोय की आता आपल्याकडे आलेत, खरं बोलायला लागले. एकीकडे गाथेत काय सांगितलं की उपवास धरा, पण कोणता? फक्त एकादशी. आता आम्ही काय घ्यायचंय, आमची फसगत का होत आहे, आमचा उद्धार का होत नाहीये, तर आम्ही अशा गोष्टींच्या नादी लागलोय. अनेक बाबा, अनेक बापू, अनेक आम्मा यांच्या नादी लागलोय आणि आमचा सत्यानाश झालाय. वेगवेगळे बाबा निघलेत, वेगवेगळे बापू निघलेत. आता गाथेमध्ये पुन्हा आहे काका या ठिकाणी आहेत की ऐसे कैसे झाले बोंधू. आपण शिकलो ना पोरं अभंग. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, दावणी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा. तुका म्हणे सांगू किती जळवत यांची संगती. आता काही बाबा जेलची हवा खातेत बलात्काराच्या आरोपाखाली, तरी आमच्या काही लोकांच्या घरात फोटो आहे आणि ते म्हणते आमचे बाबा तसे नाहीत, त्याच्यावर आळा आला. कळलं असेल मी त्यांचं नाव घालून काढून. इतके गाथेमध्ये गाथा असा एकमेव ग्रंथ आहे की तुम्हाला आजही 450 वर्षानंतर तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आणि सडेतोड आहेत. मी कबीराचा एक अभंग सांगितला होता त्यावेळेस तुम्हाला थोडंसं तुमच्या चेहऱ्यावरती प्रश्न आला होता. काय म्हणतात कबीर? माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया. आता मी सांगतो त्याचा अर्थ. काय म्हणतात कबीर? मातीचा एक नाग बनवायचा आणि कोण पूजा करतात? लोग आणि लुगाया. नागाची पूजा करताय का एखाद्या सणाला वगैरे? करतात बरं. आता सिमेंटचे वगैरे जरी घरं झाले, मला आठवतंय मातीचे घरं होते. असा माया असा हात पसरवायची, लगेच सापाचं चित्र व्हायचं तयार पोतारताना, त्याला आपलं
पंचमीच्या दिवशी दूध जे असेल ते चित्र वगैरे निवत घेऊन वारुळाला जायचं. आम्ही इकडे शिकलोय शाळेमध्ये, जोशी साहेब यज्ञजी जोशी, की साप हा, आता सर्पमित्र आहेत मी जास्त बोलण्यापेक्षा, की साप हा मांसाहारी आहे, तो दूध पित नाही. साप दूध पित नाही. न साप दूध पित नाही, पण त्याला आम्ही दूध पाजतोय. मला पुढचा संदर्भ महत्वाचा आहे की माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा नाग जब घर में निकला. पण चित्रातल्या सापाची पूजा आहे, बरोबर आहे. मग लोखंडाचा असेल, ॲल्युमिनियमचा असेल, सोन्याचा असेल, ताकद ज्याची त्याची. चित्रातल्याची बोला, संपवायचं आहे आपल्याला लवकर. चित्रातल्याची खरा निघला तर का असं करता एखाद्याच्या घरात निघला, अरे या दर्शनाला या, आमची तर साप निघलाय, अरे आणत आहे बापाला बी बोले बरं, पाणी बी आण, दूध आण, तुम्ही बरं त्याला दर्शन घेऊ. होतंय का? आमचं मी म्हणलो होतो एक शब्द मी फार, की आमचा सत्यानाश व्हायला कारण काय, हे नाही सांगायचं कबीराला, कबीराला पुढचं सांगायचंय, जिंदा बाप कोई ना पूजे. बाप जोपर्यंत घरात आहे, माय जोपर्यंत घरात आहे, तिची पूजा नाही. सगळं माझ्यासहित सगळ्यांना प्रश्न विचारायचे. जोपर्यंत आजी आजोबा घरात जिवंत आहे, काय अपेक्षा असते या ठिकाणी? ज्येष्ठ वडिलांची 2 वेळ जेवण, वर्षात 2 ड्रेस, महिला असेल तर 2 साड्या, आजारी पडले तर दवाखान्यात न्या, नातवासोबत गप्पा मारू दे, एवढीच अपेक्षा आहे. फार जास्त काय अपेक्षा नाहीये. तरीही आमची लोक तिकडे जातात काशीला. पण गाथेत पुन्हा सांगितलंय, माय बापे केवळ काशी तेने न वजावे, तीर्थाशी पुंडलिके काय केले, प्रब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान, हृदय धरी नारायण. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. माय आणि बाप हेच देव आहे, कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही. संत तुकाराम महाराज गाथा पाहावं लागेल. मला जो संदर्भ आहे की जिंदा बाप कोई ना पूजे, मरे बाद पुजवाया, आणि मुठ्ठीभर चावल लेके कौवे को बाप बनाया. कावळ्याला बाप म्हणणारी आम्ही माणसं आहे. म्हणजे जिवंत बापाची सेवा करायची नाही, मेल्यानंतर त्याचं 10वं. एक टेम्पो पुरत नाही का पैठणला, 2, त्याचं 13वं. गाथे ज्याच्याबाबत बी म्हणलंय, पण मी हे सांगत चाललो ना तर रात्र होईन आपल्याला. हे तर मेल्यावर पिंडदान, हे तर केवळ चाळवा चाळवी केले आपणची जेवी. माझा तो विषय नाहीये. आम्हाला अंधश्रद्धेतून ज्या चुकीच्या गोष्टीत एकच उपवास करा म्हटलेत, आणि तो फक्त एकादशी, बाकी उपवास करायची गरज नाहीये. याच्यातून तुम्ही मी काहीतरी शीख घ्यायला पाहिजे. ज्या बाबा बापूच्या नादी लागून आमचा वेळ, बुद्धी, पैसा जो खर्च होत आहे तो कमी होईल, आणि गावामध्ये सलोखा राहण्यासाठी आम्हा सगळ्यांना, जे 12 बलुतेदार संघटनेचं काम करणारे कल्याणजी जे दळे आहेत, महाराष्ट्राच्या राज्याचं काम करतात, आणि गाव एक ठेवण्यासाठी ते अनेकदा वेगवेगळ्या गावामध्ये त्यांचा जो दौरा आहे किंवा वेगवेगळ्या निमित्ताने ते फिरतात. अशा अनेक महाराष्ट्रातली नावं आहेत. यांच्यासोबत आम्ही गेलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे. आणि ताकद देताना काय त्यांना तुमची काढाची द्यायची नाहीये, तर त्यांच्यासाठी आपण सोबत राहिलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि मी परत एकदा विनंती करील की मला या गावामध्ये खूप चांगलं वातावरण आहे, की व्यसनापासून मी अनेक गावामध्ये बघतोय, अनेक गाव महाराष्ट्रामध्ये, अनेक गावामध्ये प्रवचनाच्या, कीर्तनाच्या आणि व्याख्यानाच्या माध्यमातून फिरत असताना जे 18 ते 22 वर्षाचे जे माझे मित्र आहेत, यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण फार जास्त आहे. दारू म्हणजे डायरेक्ट, आता मी थोडं खुल्लं बोलतो, चपटी. आणि काही याला कारण कोण आहे, तर याला कारण तुम्ही आम्ही आहेत. या मावल्या जास्त आहेत. पण तुम्ही म्हणता माऊलीवर काय आणलं, आता आम्ही काय करतो? काय होतंय माऊली आई, पोरग ज्याही वेळेस, जास्त उशीर नाही होत,
पोरग ज्याही वेळेस म्हणजे मी तर जाहीरपणे म्हणतो, आपण पैदा केलेले लेकरं आपल्याच घरी झोपू द्या. काही काही गावात पारावर झोपायला पाठाची पद्धत आहे म्हणून म्हणलो, नाही तुम्ही म्हणता हे काय म्हणलं लागले पारावर, कुठं जा पारावर. मग तिथं काय होते, काही मित्र खायजर शिक कोण पाहा लागलं, कोण यायला लागलं इकडं, थोडी तंबाखू सुरू होती. 30 घेऊ, कोण पाहा लागलं, कोण यायला लागलं इकडं, 30, 60, 90. मग डायरेक्ट कोण येत नाही इकडं. पण माय जी आहे तरुण मित्रांनो, माईला ते लेकरू कधी घरी येऊ द्या, ते कसं चालतंय ना तिला लगेच लक्षात येतंय. त्याला कसं बी येऊ द्या, त्यावेळेस माईला माझी एवढीच आणखीन पुढे जाऊन विनंती आहे की पहिल्यांदा पिल्यानंतर ज्यावेळेस ते घरी येईल ना, त्याला निबर काडीना ठोकून काढ. नंतर स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे त्याच्या बापाला सांग की तुम्ही बी हात मोकळा करून घ्या. त्याला त्या संध्याकाळी भाकर देऊ नका. प्रयोग केलाय मी सांगतोय हे सगळं. ते जर पुढच्या वेळेस पिलं ना, ते म्हणे फाशी घेतो, दोरी द्यायची घरातली काढून, चल. मी का सांगतोय की नालायक अवलादी सांभाळण्यापेक्षा तो जर आज त्याला हाणलं नाही ना, तर नंतर अनेक गावामध्ये कार्यक्रम झाल्यावर अनेक म्हाताऱ्या जवळ येतात, दसा रडतात की खरंय बाळा तू खरं बोललाय, खरं उदाहरण बोललाय. तुम्हाला जास्त नाही, अनेक उदाहरण आहेत. तुम्ही आज त्याला ठोकीत नाही म्हणून ते उद्या तुम्हाला तुमच्या गळ्याला लाता मारणार अनेक आहेत. दलिंदर अवलादी या महाराष्ट्रामध्ये की जे स्वतःच्या जिवंत आईवडिलांना मारहाण करतात. दिसायला इकडं आपल्याला दाखवतात, परंतु घरामध्ये त्यांची वागणूक ही त्यापेक्षा फार विचित्र आहे. आणि म्हणून या नालायक पिढीला, यांना व्यसनापासून दूर करत असताना तुम्ही त्यांना फटकून काढा, ते पुन्हा पिणार नाही. पण तुमचं काय चुकतंय, जाऊ द्या, सगळ्या गावातलेच पिते, आपलंच थोडं प्यायला लागलं, त्याची ताकद वाढते. परत बाप थोडा शिल्लक जास्त बोलायला लागला, गप्प बसा, तुम्हाला काय कळतं का. पोराची आणखीन ताकद उडती. कधी कधी मी त्या जळगावकडे गेले होते, त्या बाबांनी हात फिरीला पोटावून तवा झालं नवसाचं ते. तुम्हाला नाही माहित, पोर होते जुने होते, एक बाबा जायचे, लोक होत नाही ना, मग तिकडे जा, त्याचा प्रसाद घ्या, मग ते नारळ देते. आता जे सांगत होते सर्पमित्राला आहेत, ते सांगायचे सर्प उतरून देतो, तेच ज्यावेळेस त्यांना स्वतःला साप चावला ना, 95 प्रकारचे जे 100 पैकी 95 साप चावले तर काहीच होत नाही. पण आपल्या डोक्यात भीती आहे, साप चावला की भित्रपण लागतं आणि माणूस भीतीच आहे डोक्यात. जसं कोरोनाने म्हणजे कोरोनापेक्षा भीतीनंच मेले, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. शेजारच्या बेडवरचं गेलं का गेलं, त्या भीतीनंच तशी भीती घातलेली आहे. काय विषय होता माझा, कुठं चाललं पोरं, बरं ठीक आहे. बाबा होते बिनविषारी, कोणाला म्हणायचे तुला काय होणार नाही. बाबाला ज्यावेळेस नाक चावला, बाबा कमलनयन बजाजला 10 दिवस ऍडमिट होते, टायमात पोहोचले. आता तुम्ही विचार करा कोण बाबा, मी कोणाचं नाव घेत नाही, कळलं तुम्हाला. आणि त्या बाबाकडे घेऊन तुम्ही तिकडचं, मला पुन्हा गाथा वाचली नाही. 900 कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. नवस करायचा, नवरा करायची गरज. थोडं कडू आहे, पण परातीला पोरं तुम्ही घरी प्रयोग केला ना, रुपये चिटक तू. आमची आजी म्हणती आसरा निघला तुला, खंदुरी करा लागती. सगळं आपल्यालाच, म्हणजे मारवड्याला नाही, त्यांच्याकडे कंदुरी नाही, काहीच नाही, आसरा नाही, सगळं आपल्यालाच.
माझा मित्र आहे अंबडमध्ये, तुम्हाला माहिती आहे भगवती ट्रेडर्सवाला विक्रांत गिल्डा, क्लासमेट आहे माझा. त्याचे वडील वारले होते 2 वर्षापूर्वी. मी पुण्याला होतो कार्यक्रमाच्या निमित्ताने. 4थ्या दिवशी मी त्याला फोन केला, विक्रांत भेटायला यायचं घरी, घरी आहेस का? विक्रांतचं मला उत्तर आलं, सर रामेश्वर भाऊ मी दुकानात आहे. अरे म्हणलो 4थाच दिवस? आमच्याकडं 3च दिवसात सगळं संपत आहे म्हणे. राजेश टोपेंची आई वारली कोरोनामध्ये, माहिती आहे ना? हाय का नाही माहित? छप्पी केली त्याने. 3च दिवसात सगळं संपलं होतं. 4थ्या दिवशी पुढे होते मुंबईला. तुमचे आवडते देशाचे नेते आई वारले ना त्यांच्या आत्ता, माहित नाही तुम्हाला? नरेंद्रजी मोदी ज्या दिवशी वारल्या मौत केले त्या दिवशी दुपारा पश्चिम बंगालमध्ये उद्घाटनाला होते रेल्वेच्या. चेप्पी केली पाहिली तुम्ही चित्र द्यायचं. इटाळ कोणाला? 10 दिवस आपल्याकडंच. काळानुसार बदलावं लागेल भावांनो बहिणींनो. जुन्या प्रथा परंपरा ज्याचा काही उपयोग नाही ना त्या सोडून द्याव्या लागणार आहेत. त्या पाणी पैठणचं फार तिथं त्या केसांनी त्या गोधाड्यांनी सगळं खराब झालंय. आणि ज्या आपल्या शेतात वारल्यानंतर आपले आई वडील जे पण आहे त्यांची माती किंवा त्यांची अस्थी आपल्या शेतात टाका, तिथं झाड लावा. त्या झाडाच्या रूपाने ते जिवंत राहतील. त्या नदीच्या प्रवाहात टाकल्याने त्याला काय काय विटंबना होते आणि ही विटंबना करायला कोण कारणीभूत आहे? तुम्ही आम्ही. म्हणून आम्हाला जयंतीच्या निमित्ताने याही गोष्टी पर्यावरणपूरक राहिलं पाहिजे. एकीकडे म्हणतो आम्ही वृक्ष वल्ली आम्हा सोयरे. वृक्ष कोण आहेत आमचे? सोयरेत. झाड सोयरेत. सोयरा कोणाला म्हणतो? जे आपल्या रक्ताच्या नात्यातला ज्याला मुलगी केली किंवा दिली तिला आम्ही सोयरा म्हणतोय. तुकाराम महाराज वृक्षांना सोयरा म्हणतात. आम्हाला यामधून झाडं किती महत्त्वाचे याची कल्पना घेणं गरजेचं आहे. गाथेत जो होता भूतदया गायी पशूंचे पालन, आम्हाला उद्योगी होणं गरजेचं आहे. अगदी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मी व्यसनाधीनतेपासून दूर जाऊन, तुम्ही उपवास तापवास याच्यापासून दूर जाऊन कर्मकांडातून काही गरज नाही, काही नाही केलं तर फक्त आपल्या मुलांना मुलींना चांगलं शिक्षण द्या. चांगल्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन द्या, विश्वास टाका. आपल्या मुलांमध्ये आपल्या नवरा बायकोसोबत एकमेकाशी संवाद साधा. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे अभंगाची जी पहिली ओळ, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. धन जोडा. जे आमचा नावी बांधव धन जोडतोय, उत्तम व्यवहारातून जोडतोय लोकांची. म्हणजे सगळे जे 12 बलुतेदार आहेत किंवा आमचा कुणबी शेतकरी आहे हे सगळेजण व्यवसायातून, उत्तम व्यवसायातून. मी पहिलं आणि महत्त्वाचं उदाहरण सांगून थांबणार आहे. सांगतो, जाऊ दे जे होईल ते. ज्यांनी ज्यांनी ढाबे टाकले, दुसऱ्याच्या संसाराची राख रांगोळी व्हायला कारणीभूत ठरले, मी अभंग तिथं जोडतोय. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवसाय करा. उदास विचारे वेच करी. उत्तमाची गती तो एक, त्याला उत्तम गती मिळेल. पण ज्यांनी ज्यांनी ढाबे टाकले, ज्यांनी ज्यांनी चुकीचे दुकाने टाकले, त्यांची औलाद, त्यांची मुलं त्यांच्या पश्चात त्यांच्या असतानाच नालायक निघालेली आहे. एक आमदार आहे, आता माजी झालेत, त्यांचं पोरग सकाळीच पेटत आजी, त्यांनी टाकला होता बार, बियर बार. बार म्हणजे बियर बार. आणि काय रिझल्ट आहे कळलं बऱ्याच जणाला. मी नावं नाही सांगणार, मी उदाहरणं तुम्हाला तुमच्या परिस्थितीला काय घडतंय. आणि म्हणून चांगले व्यवसाय करा, चांगले उत्तम व्यवसाय करा. उत्तम व्यवसायातून तुमची प्रगती होईल. समाजाला आम्ही परत केलं पाहिजे. बहुसंख्य समाजाला जोडण्यामध्ये, एकत्र करण्यामध्ये आम्ही आमची भूमिका सतत मांडली पाहिजे. या ठिकाणी या गावामध्ये मला बोलवलंय, माझा सन्मान केला. इतक्या वेळचं तुम्ही या ठिकाणी ऐकून घेत आहात. जवळपास 9:45 झालेले आहेत आणि आपण सर्वांनी शांतपणे ऐकलंय. या ठिकाणी माझं जे गाव आहे, मी ह्या मुलांना सांगतोय की मी मूळ माझं गाव राणीउंचे गाव आहे आणि माझी परिस्थिती
ही शून्य होती. शून्य परिस्थितीतून शून्य परिस्थितीचं कारण नका सांगू. माझ्या वर्गातली तुमच्या गावामध्ये माझी बहीण गयाताई या ठिकाणी बसलेली आहे, जी माझ्या वर्गात होती. ती हुशार विद्यार्थिनी होती. त्यानंतर गोडसे म्हणजे तिकडचं नाव आम्ही सोबत राहायचो, संतोष गोडसे. त्यानंतर मिठे. हां, माझ्या गावातल्या माझ्या बहिणी आहेत. यांना माझी परिस्थिती माहिती आहे. मी तुम्हाला सांगतोय की परिस्थितीचं कारण न सांगता आज अंबड शहरामध्ये चांगलं 2 मजली घर आहे, चांगली गाडी आहे आणि आज समाजामध्ये राज्यामध्ये एक चांगलं नाव आहे. याला कारण पोरांना फक्त एक आहे, शिक्षण. फक्त शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षणाने परिस्थिती बदलू शकते. म्हणून शिक्षण घेण्यासाठी जे मुलं आहेत, शिक्षण घेताना कधीही लाज बाळगू नका. एकच करा की कोणत्याही पद्धत म्हणजे मी नावी बांधवांचा मला अभिमान आहे की ते समाजाला जागृतीसाठी सतत कामात असतात. काम म्हणजे 12 बलुतेदारामधला प्रत्येक घटक म्हणजे तुम्हाला एकीकडे पुरुषोत्तमजी खेडेकर म्हणतात की बुटाच्या पॉलिशपासून तर डोक्याच्या मालिशपर्यंत कोणतंही काम करा. कामाने तुम्ही मरणार नाहीयेत, फक्त तुमचं काम तुम्ही पूर्ण निष्ठेने करा. आज आपल्या कामामध्ये जिवाजी महालेंची पूर्ण निष्ठा होती, म्हणून जिवाजी महालेंचं या ठिकाणी जयंती होते. संभाजीनगरमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे, त्या वस्तू संग्रहालयाच्या समोर तुम्ही जा. बांधवांना मी विनंती करीन, एक वेळेस तुम्ही काशीला नाही गेले, तिकडे जाऊन बालाजीला जरी नाही गेले तरी चालेल, परंतु ज्या रायरेश्वराच्या ठिकाणी आमच्या वीररत्न जिवाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी जा. त्या मातीला एकदा स्पर्श करा, त्या मातीला आपल्या कपाळी लावा. निश्चितपणे आमच्या पोरांना आम्हाला प्रेरणा मिळेल. आम्ही अशा ठिकाणी गेलं पाहिजे. या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सगळे किल्ले आहेत ते किल्ले आम्हाला प्रेरणा देतात. आम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर शक्ती मिळेल. तुम्ही प्रत्येक किल्ला बघा. आज आमची कुणाची ताकद होत नाही की तो उंच किल्ला चढायची, तर आमच्या नालायक काय म्हणतात, अरे शिवाजी महाराजाला काही काम नव्हतं का, एवढे उंच कशाला बांधायचं. मी जसं म्हणलो ना की आम्हाला त्यासाठी तो पराक्रम समजून घेण्यासाठी वाचणं फार महत्वाचं आहे. वाचणं तसं म्हटलं की वाचून जे होतंय, बऱ्याच वेळेस मला परत एकदा या गावचा पुन्हा खूप अभिमान आहे की या गावाने ही जयंती ना आजकाल काय फॅड आलंय, जयंती कोणती निघली की काय लावणार, मग डीजेच्या पुढं नाचावं लागत. नाचायसाठी तसे नाचू शकत नाही ना. आता हलकटाला काय सवय लागलेली आहे, लग्न असलं दोस्ताचं व्यवस्था आहे का नाही, कळलं असेल ना. व्यवस्था म्हणजे भिकाऱ्याकडे काहीच नाही, त्याला म्हणतो व्यवस्था. डीजे आम्ही नाही हे करणार. आणि बऱ्याच वेळेस यांच्या व्यवस्थेमध्ये मग हे नालायक त्याच्या बारातीमध्ये नाचणार, लग्न जो टाईम आहे तो टाईम हुकवणार आणि पुन्हा मग यांनी दिली होती म्हणून त्याची परतफेड. आता डीजे तुम्हाला सगळ्यांना सांगा, जे जे जिवंत आहेत त्यांना, कुणाला डीजे ऐकावा वाटतो, हात वर करा ज्याला ज्याला ऐकावा वाटतो त्यांनी. आता पुढचा प्रश्न, आता तुम्ही जिवंत आहे की नाही चेक करतो. डीजे ऐकावा वाटत नाही असे हात वर करा. डीजे ऐकावा वाटत नाही. एक तर कुठं तरी जावं लागेल ना आजी, दोन्हीकडं नाही, जाऊ द्या तुमचं चुलू द्या. ऐकावा वाटतं तरी हात खालीच, नाही ऐकावा वाटत तरी हात खालीच. ऐकावा वाटतो हात खाली करा. म्हणजे ज्यांना ऐकावं वाटत नाही, मी बोललेलं कळतंय ना, संपवायचं आपल्याला. चहा या लागली म्हणून तुमचं घ्या लागलो. ऐकावा वाटत नाही असे हात वर करा. तुमचा कोणी फोटो नका काढू बरं घ्यायचे. ओके. डीजे हे वाद्य मंगलवाद्य आहे का? मंगलवाद्य काय होतं लग्नामध्ये? सनई, बरोबर आहे.
आता हा डीजे आला आणि तुमच्या आमच्या सत्यानाशाला कारणीभूत ठरलाय. बरेच वडील मला भेटतात, गुरुजी खरंय हो, पण पोरग ऐकतच नाही ना. मग मी बापाला हळूच प्रश्न विचारतो, कोणी कोणाला पैदा केलं? खोचक आहे, थोडस झोंबणार आहे, पण जे आहे याला बापच कारणीभूत आहे. बापाने ते म्हणलं ना नाही करायचं, अरे भेटत नव्हती जमा, म्हणजे लय मोठे आज तुम्ही महाराष्ट्रात बघा, डीजे जर कमी करायचा असेल, दुष्परिणाम बी बघा, फार दुष्परिणाम आहेत त्याचे. डोळे चाललेत आणि हे गावगाव या ठिकाणी अनेक गावांनी जे पश्चिम महाराष्ट्रातले गाव बंदी केली आहे, गावातच प्रवेश नाहीये. आणि यामधून सत्यानाश व्हायला कारणीभूत जे आहे ना, त्यामध्ये हाही घटक आहे, याची आपण नोंद घेणं फार गरजेचं आहे. मी शेवट करत असताना या तरुणांना या ठिकाणी आम्ही जसं कर्मकांडातून बाहेर काढायचे, तसं मी एक उदाहरण दिलं होतं की माती का एक नाग बना के, आम्ही आत्ता 10 दिवसाचा उत्सव होता, त्या ठिकाणी उंदीर आहे का नाही, चित्रातल्या उंदराची परत त्याला काय देत आपण? मोदक. चित्रातल्या उंदराला. आणि घरात जर जास्त कमी झाले तर पिंजरा. नालायकपणा बघा आपला. चित्रातल्याला खरा असला की चित्रातल्या आईवडिलाची खरे तोपर्यंत वास्तवात जगावं लागेल, काळानुसार बदलावं लागेल. आणि थोडंसं राग येणार आहे, थोडं बोचणार आहे, थोडंसं, पण वास्तवाशी आम्हाला कुठंतरी आई वडील हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहे. आणि त्यांची पूजा म्हणजे त्यांचे रोज पाय नाही पडायचे, तर त्यांना मी जसं सांगितलंय त्या पद्धतीनं त्यांच्याकडे लक्ष द्यायचंय. हेच देशकार्य आहे, हेच राष्ट्रकार्य आहे. आणि हे जर आम्ही केलं तर खऱ्या अर्थानं हे सगळं जे बोलणं होतं ना, थोडं कडू होतं. याचं कारण होतं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भार तुका म्हणे साण थोर. अभंगाचा पुन्हा अर्थ सांगतो, कारण अनेकांना लय गुड वाटत येत. महाराज बी दिवसभर व्यवस्थित समजा किंवा रात्री बी कीर्तन झालं, सगळेजण आम्ही म्हणू लागतो, सगळं करू लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी विचारलं रात्री कोणता अभंग होता, तेव लय चांगला घेतला होता, लय चांगले महाराज होते, लयच चांगले होते. अरे अभंग नाही होता. अभंगाचा अर्थ समजून सांगणं फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे धर्माचं पालन करत असताना जे पाखंड आहे, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्या आम्ही कमी केल्या पाहिजेत. आणि हे सांगत असताना हे कुणाचं काम आहे? गाथेतला अभंग आहे. आणि जे पाखंड आहे त्याला बाजूला काढायचंय. आणि याच्यात कोणी श्रीमंत असो किंवा कुणी गरीब, तुका म्हणे साण थोर, नाही भीड, कुणाची भीड भाड बाळगायची नाही. आणि खरं सांगायचं, सत्या सत्याची मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. बऱ्याच वेळेस व्यसनावरती व्यसनाचं सांगून थांबतोय. गाथेत पुन्हा एक अभंग आहे, ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी, भांग भुरका हे साधन, पची पडे मद्यपान. म्हणजे गांजा फुके साधू असतील का? दारू पिणारे साधू असतील का? साधू म्हणजे संत. तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैचा पांडुरंग. हे सगळं सोंग आहे, त्या ठिकाणी पांडुरंग नाहीये. आणि म्हणून व्यसन करणं, ओढोनिया तंबाखू, काढील जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. म्हणजे तंबाखू खाणारे, बिड्या पिणारे, दारू पिणारे यांच्यावर गाथेच्या माध्यमातून आसूड ओढला आहे. आम्ही कोणत्याही उघड्या नागड्या बाबाच्या नादी न लागता, कळलं
एकमेव दैवत काय सांगितलंय संतांनी आमच्या, मी नाही बरं का, गैरसमज कर, मी म्हटलो नाहीये, कोण सांगितलंय? आणि आजही परंपरा आहे, 18 पगड बहुसंख्य समाजातलं कुणी या, कोणत्याही जातीचं या, कोणत्याही धर्माचं या, कोणत्याही पंथाचं या, सगळ्यांना त्या ठिकाणी. बरं, दुसरी गोष्ट, त्याच्या भेटीसाठी नारळ लागत नाही, अगरबत्ती लागत नाही, तेल लागत नाही. काही तुम्ही तिकडे जा, तेल लागत, तेल वाचावं लागत, बयाला तर प्रवेशच नाही. मी नाव नाही घेत कोणाचं, तुम्ही लय हुशार आहे. मेसेज म्हणजे मला संदेश आहे, संतांचा संदेश आहे, माझा नाहीये. आम्ही पांडुरंगाशिवाय की ही जी भक्ती आहे त्या भक्तीला किंवा ती श्रद्धा आहे तिला जोपासलं पाहिजे. कारण म्हणजे अनेक हजारो वर्षाची परंपरा आहे वारीला, सगळे माऊली आहे त्या ठिकाणी, कुठं भेद नाहीये. आणि म्हणून आजही तो संप्रदाय, आजही ती परंपरा जिवंत आहे. त्या परंपरेचे पाईक व्हा, त्या परंपरेत या, त्या ठिकाणी नाचा. माझी सुरुवात होती, नाचू कीर्तनाच्या रंगी, त्या ठिकाणी नाचा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि म्हणून आमच्या मुलांना आम्ही असे संस्कार दिले पाहिजे, त्या संस्कारातून ही पिढी घडणार आहे. आणि मी जसं म्हणलो की तिथं काहीच लागत नाहीये आणि सगळ्यांना समानता आहे. यारे यारे लहान थोर, भलते नारी आणि नर, कोणतेही या, त्या ठिकाणी समानता आहे. त्या एकमेव जे दैवत आहे देशाचं, राज्याचं, राष्ट्राचं, त्याला फक्त हे करा, बाकीचा सगळा पसारा. एवढंच या निमित्ताने सांगतोय. तुम्ही मला अनेक वेळापासून ऐकून घेतात. मी या ठिकाणी आपली रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय भारत. माझी 2 पुस्तकं आहेत, त्याची 3 आवृत्त्या या ठिकाणी संपल्यात. कोरोना काळात ते प्रसिद्ध झालं होतं. संतांचं जे मी जे बोललोय तसं एक चरित्र आहे. याला पाटोदा गावची ग्रामपंचायत, त्या गावचे सरपंच आहेत सरपंच भास्करराव पेरे. कोरोना होता, काय करायचंय? ते म्हणले, गुरुजी या पाटोद्याच्या ग्रामपंचायत मध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. आणि म्हणजे त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये एका महिन्यामध्ये 1000 प्रती विकल्या गेल्या होत्या. आता याच्या शेवटच्या एक 10-20